भावना ऋषी पेठ जुना वालचंद महाविद्यालयासमोर 45 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री पंचमुखी हनुमान देवस्थानात सुवर्ण कळसारोहण, 32 फुटी ध्वजस्तंभाची व परिवार देवतांची प्राणप्रतिष्ठापना सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निमित्त 27 जानेवारीपासून विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती देवस्थानचे सचिव सत्यनारायण गुर्रम यांनी दिली. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:50 या मुहूर्तावर यादगिरी गुट्टा येथील निवृत्त प्रधान अर्चक नरसिंहाचारी यांच्या पौरोहित्याखाली देवस्थानचे अर्चक नागराज शास्त्री व शिवराम शास्त्री यांच्या सहकार्यानं दाक्षिणात्य वाद्यांच्या सुरात हा कार्यक्रम होणार आहे. या देवस्थानात श्री पंचमुखी हनुमानाची वराह, गरुड, हयग्रीव, नरसिंह आणि हनुमान अशा 5 अवतारात पाहायला मिळतो. भक्तांच्या संकल्पनेतून अनेक वर्षानंतर सुवर्ण कळसारोहणाचा योग आलाय. या निमित्त इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. देवस्थान प्रांगणात कृष्णशिळेच्या पाषाणात गणपती, शिवलिंग, नागेंद्र व नंदी, मूषक आणि उंट या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या 2 फुटी उंचीचे सर्व मूर्ती तामिळनाडू येथील महाबलीपुरम येथून बनविल्या आहेत. तसेच तामिळनाडूतील कुंभकोणम येथे पंचधातूंनी बनविली आकर्षक पंचमुखी हनुमान 5 अवताराच्या वेगवेगळ्या मूर्ती, राम, लक्ष्मण, सीता, हनुमानसह आदी उत्सव मूर्तींची उत्सव काळात रोज सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सुवर्ण कळसारोहण, ध्वजस्तंभ, परिवार देवता मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त आयोजित धार्मिक विधी कार्यक्रमात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानम सचिव सत्यनारायण गुर्रम यांनी केले आहे. सुवर्ण कळसारोहण कार्यक्रमांतर्गत देवस्थानच्या आवारात यादगिरी गुट्टाजवळ बनविलेल्या 32 फुटी अखंड शिळेच्या सुंदर नक्षीकाम केलेली ध्वजस्तंभाची विधीपूर्वक स्थापना होणार आहे. 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत धार्मिक विधी होणार आहेत. त्याचबरोबर दिवस रात्र 24 तास सामूहिक अखंड हनुमान चालीसा सप्ताह, रामकोटी जप यज्ञ, श्री श्रीनिवास लक्ष्मी पद्मावती, हनुमान सुवर्चला देवी, लक्ष्मी नरसिंह, सीताराम, शिवपार्वती कल्याणोत्सव सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.